हॅलो, गुड मॉर्निंग. मी अंकिता आणि आज मी माझ्या यूट्यूबची जर्नी स्टार्ट करणार आहे. तर हा माझा पहिला व्लॉग असणार आहे आणि या व्लॉगची सुरुवात मी गणपती बाप्पाच्या दर्शनाने करणार आहे. आज आपण पुण्याजवळील पवित्र मोरया गोसावी मंदिर चिंचवड येथे एक आध्यात्मिक सफर करणार आहोत. हे मंदिर गणपती बाप्पांचे निस्सिम भक्त श्री मोरया गोसावी महाराज यांच्याशी संबंधित आहे. चला या पवित्र स्थळाचा सुंदर अनुभव घेऊया. आपला प्रवास पुण्यातून सुरू होतो. पुण्यापासून साधारण 15 ते 20 किमी अंतरावर असलेले हे मंदिर ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे मानले जाते. जसजसे आपण मंदिराजवळ पोहोचतो तसतसे भक्तिमय वातावरण आपल्या मनाला प्रसन्न करते. आता आपण श्री मोरया गोसावी मंदिरात पोहोचलो आहोत. श्री मोरया गोसावी महाराज हे गणपती बाप्पांचे खूप मोठे भक्त होते. येथे त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि त्यांना गणरायांची विशेष कृपा प्राप्त झाली. या मंदिरातच त्यांची समाधी आहे, त्यामुळे हे स्थान भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानले जाते. मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करताच शांत भक्तिमय वातावरण आपले मन वेधून घेते. या मंदिराची रचना अत्यंत सुंदर आणि साधी असून येथे येताच एक आध्यात्मिक ऊर्जा जाणवते. आजूबाजूचा शांत परिसर आणि गणपती बाप्पाच्या जयघोषाने वातावरण अगदी पवित्र वाटते. मंदिराच्या गाभाऱ्यात व्हिडिओ शूटिंग करण्यास सक्त मनाई आहे, त्यामुळे आम्ही गणपती बाप्पांचे दर्शन घेतल्यानंतर आजूबाजूचा परिसर न्याहाळला. येथे रोज पूजा अर्चा आणि आरती केली जाते, ज्यामुळे वातावरण भक्तिमय आणि सकारात्मकतेने भरलेले असते. अनेक भाविक येथे आंतरिक शांती मिळवण्यासाठी आणि श्री मोरया गोसावी महाराजांच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी येतात. मोरया गोसावी मंदिराला भेट देणे म्हणजे केवळ दर्शन घेणे नव्हे, तर एक दिव्य अनुभव घेण्यासारखे आहे. पुण्याजवळ असणाऱ्या या मंदिराला प्रत्येक गणेश भक्ताने एकदा तरी नक्कीच भेट द्यावी. दर्शनानंतर आम्ही प्रसिद्ध नेवाळे मिसळ खाल्ली. तिखट, झणझणीत आणि खमंग चव एकदम लाजवाब होती. मिसळप्रेमींनी नक्कीच ट्राय करावी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नेवाळे मिसळ ट्राय केली आहे का? कमेंट करून सांगा. गणपती बाप्पा